वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं, जयंत पाटलांनी सांगितली A to Z माहिती. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यातच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना मी सांगितलं की मी हॉलमध्ये बसलो होतो. ते बऱ्याच वेळाने आले. मुख्यमंत्री म्हणाले की गडबड सुरू आहे, बैठक सुरू आहे. त्यांनी काय काम आहे असं विचारलं. त्यानंतर मी त्यांना माहिती दिली. आम्ही अपील करणार असल्याचं सांगितलं होतं. नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावं लागते, मात्र त्यावेळी नगरविकास मंत्री उपस्थित नव्हते. पुढे ते म्हणाले मी हॉलमध्ये एकटाच होतो. तटकरे आले होते की नाही हे मला माहीत नाही. विलिनीकरणाच्या चर्चेशी या भेटीचा कोणताही संबंध नाही. नगराध्यक्ष अपात्र प्रकरणाबाबत ही भेट झाली होती. मी हॉलमध्ये बसलेलो. ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंतराव, काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं. कोणी नव्हते. नाही, मला कुणाची भेट झाली नाही. ते मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो. बराच वेळ चहा घेतला मी आणि बराच वेळाने ती बाहेर आले. पण मग आता हा कोइन्सिडेंट मानायचा का की तुम्ही मला माहित नाही. मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टीव्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू. मग याच्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही हो. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अशी चर्चा आहे की तुमची आधी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक झाली, याच्या आधी पण बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात, आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा झाली अशी नाही. एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.